पिंजरा पिंजरा रे हिला मी आज मारणार नाही. गौरव काका, मी तुमच्यापुढे हात जोडते. गौरव काका, मला वाटतं मी आता वेगळा पुरावा द्यायची गरज नाही. हो मॅडम, एवढा पुरावा खूप आहे त्यांना अटक करायला. आता वेळ वाया घालवू नका, लगेच अटक करा त्याला. आणि हो, मी सांगेपर्यंत त्याला बाहेर सोडायचं नाही. नक्कीच मॅडम, तुम्ही सांगताय तसंच होईल. येतो मी. आनंदे, हे बघ, एक लक्षात घे, आत्ता नाही तर कधीच नाही. अक्कांनी केलेल्या गुन्ह्याला अजिबात माफी नाही. तिचे हे रूप आपल्याला जगासमोर आणायलाच पाहिजे. कोण हवंय? गोरख साहेब, तुमच्या विरुद्ध पोलीस चौकीत तक्रार आली. तुम्हाला आमच्यासोबत घेऊन जायला आलो. नाही, माझ्या विरुद्ध तक्रार करणारे या जिल्ह्यात तसे खूप आहेत. यावेळी कुठल्या राजकीय नेत्याला माझी भीती वाटते? गोरख साहेब, यावेळी कुठल्या नेत्याने तुमच्या विरुद्ध तक्रार केली नाहीये. तुमच्या विरुद्ध तक्रार केली आहे अक्का शेलारांनी. ठीक आहे, ठीक आहे. नाही, अक्काने सांगितल्यामुळे तुम्ही मला फार तर फार पोलीस चौकीत बोलवू शकता. ते अटक करणं वगैरे जरा अति होत आहे. गोरख साहेब, आम्हाला तुमच्याबद्दल नक्कीच आदर आहे, पण अक्कांचे वडील खासदार आहेत आणि हेही तुम्हाला चांगलंच माहिती आहे. एक मिनिट. नाही, मी आणि माझ्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी जर ठरवलं तर अशा खासदारांचे आम्ही काय हाल करतो हे माहिती आहे ना तुम्हाला. नाही, मग काही पुरावा नसताना तुम्ही थेट माझ्या घरात घुसलातच कसे? आमच्याकडे तुमच्या विरुद्ध पुरावा आहे. तुम्ही जी अक्कांना जीवे मारण्याची धमकी दिली त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे आमच्याकडे. बोल नारायणी, काय म्हणतोय वीर? कसा आहे? देवाच्या कृपेने तो शुद्धीवर आलाय आणि बोलायला सुद्धा लागलाय. पण शुद्धीवर आल्याला त्याने आनंदीचं नाव घेतलं. मम्मा, हे असं वागतो ना, म्हणून त्याला अद्दल घडवणं गरजेचं होतं. मम्मा, तू काही कर, पण माझ्या वीरच्या केसाला धक्का सुद्धा नाही लागला पाहिजे. अक्का, अहो का माझ्या नवऱ्याच्या जीवावर उठलाय तुम्ही? घरातली अशी भांडणं चावडीवर कशाला आणायची? आपल्याच घराची इज्जत जाते अशानं. आपल्या कोण तू? तुझी लायकी काय? तुझ्या नवऱ्याला फार पूर्वीच जेलमध्ये टाकायला हवं होतं, पण टाकला नाही, कारण या घराण्याच्या इब्रतीची काळजी वाटत होती. पण यावेळी त्याला फक्त तुरुंगात टाकलेलं नाहीये, तर पोलिसांच्या करवी त्याला सुतासारखा सरळही करणार आहे. अरे नागनाथा, इतके दिवस मी बोलत होते तर माझं तोंड दिसत होतं, आणि आता आता सगळ्यांनाच खरे रंग दाखवायला लागली आहे ती. अरे माझा गोरख म्हणजे देव माणूस आहे रे, त्याच्याशी का असं वागली ती? काय मालकीणबाई, आमच्या ताकदीचा अंदाज आला का तुम्हाला? हा, कळलं का आम्ही काय करू शकतो? पाठीत वार करण्याला हिम्मत असं नाही म्हणत अक्का. योगायोग आणि कपट त्यात फरक असतो अक्का. मी जर वीरला या टोकाला जाऊन जखमी करू शकते, तर मी त्याला मारूही शकते, चिरंजीव, आभार मानले पाहिजे बघा तुमची. आता आभार माझे कसले मानताय? आनंदीचे मानायला हवेत. मला आठवतंय तिनेच मला रस्त्यावरून उचललं आणि इथे आणलं ना. आहे कुठे ती? हा, दादा ते जाऊ दे ना आता. तो आता बरा होऊन जा, मग आपण नंतर त्याची काळजी करू. हे बघ गजा, उगाच माझं डोकं फिरवू नकोस. तिला भेटण्यासाठी, तिच्याशी एक शब्द बोलण्यासाठी जीव चाललाय माझा इकडे. काही करा पण आनंदीला इथे आणा. मला बोलायचंय तिच्याशी. जाते मी करतो तिला फोन करतो. तू झोप, थोडा वेळ विश्रांती घे. मी बघतो काय करायचं ते. तू झोप. पिंजरा